हॅलो फ्रेंड्स, खूप सारं स्वागत आपल्या आणखी एका नवीन व्हिडिओमध्ये. बऱ्याचदा केक शेअर केले की त्यावरती जे टॉपर्स लावते ना, तर ताई हे टॉपर्स कसे बनवले, हे कुठे स्टोअर करायचे, कसे बनवायचे आणि कशावरती बनवायचे, त्याचे काही मोल्ड्स आहेत का, बरेच सारे येतात. आमचं चॉकलेट नीट मेल्ट होत नाही, बऱ्याच क्वेश्चन्स येतात. म्हणून म्हटलं चला आज एक छान असा डिटेल व्लॉग तुमच्यासोबत शेअर करा. तर आता टॉपर्स बनवण्यासाठी या ज्या शीट्स वापरते मी प्लास्टिकच्या, तर तुम्हाला OHP शीट म्हणून स्टेशनरीच्या दुकानात किंवा केक मटेरियलच्या दुकानातही मिळतील, किंवा आपण जो फोटो केक बनवतो ना, तर त्या फोटो केकच्या मागे एक स्टिकरसारखी शीट असते, ती काढून घेतो आपण, तीसुद्धा तुम्ही यूज करू शकता. तर बघा या पद्धतीने मी चॉकलेटचे कंपाऊंड्स जे आहेत, डार्क आणि व्हाईट कंपाऊंड मेल्ट करून घेतले आणि त्यानंतर ते पायपिंग बॅगमध्ये भरून दिलेले आहेत दीदीने मला. आणि शक्यतो टॉपर्स जे आहेत ते मी किचनवरती बनवते, कारण खूप खराबी होऊन जाते आणि मग नंतर गरम पाणी आणून करून ते स्वच्छ वगैरे करावं लागतं आणि गरम पाण्याशिवाय ते निघत नाही, कारण चॉकलेट स्टिकी ऑइली असतं. तर आता व्हाईट आणि डार्क कंपाऊंडने या पद्धतीच्या मी अशा ज्या स्टेड्स आहेत किंवा कशाही आपण ज्या चॉकलेटची पायपिंग बॅगने टाकून घ्यायचे आपल्या शीट्सवरती आणि थोडंसं ड्राय होऊन जायचे किंवा सेमी सेट होऊन द्यायचे, फक्त हाताला लागलं नाही पाहिजे इतक्यापर्यंत आपल्याला सुकवायचे. आता कधी कधी कसं होतं माहिती आहे का, सगळ्यात महत्त्वाची गोष्ट चॉकलेट मेल्ट कसं करायचं. आता तुम्ही खूप जाड भांडं घेऊन डायरेक्टली गॅसवरती मेल्ट केलं ना तरी चालेल, पण अगदी कमी गॅसवर, कारण चॉकलेट पटकन जळतं आणि जळालं की ते करपट लागतं, अगदी खूपच करपट लागतं. त्याच्यामुळे एक डबल बॉईलसुद्धा मेथड आहे. डबल बॉईल मेथडमध्ये काय होतं, जर का वाफ या चॉकलेटमध्ये गेली ना, खालनं जी वाफ येते भांड्यातनं आणि त्याच्यावरती आपण दुसरं भांडं ठेवून खालची येणारी वाफ जर का चॉकलेटमध्ये गेले तरीसुद्धा गुठळ्या होतात. त्याच्यामुळे बेस्ट वे, तुम्ही अगदी जाड बुडाची कढई घ्यायची, एकदमच कमी गॅस करायचा आणि डायरेक्टली गॅसवरती चॉकलेट बिनधास्त मेल्ट करायचं. आता माझं कसं होतं, तुमच्याकडे जर का OTG ओव्हन असेल ना, तर बेस लावले की वरती डार्क कंपाऊंड व्हाईट कंपाऊंड ठेवून द्यायचे असेच पॅकेट्स, आणि मग आपण अशा पद्धतीचे करून घ्यायचे. डायरेक्ट पॅकेट ठेवू शकता किंवा अर्धं जर ठेवायचं असेल तर अर्धं काढून घ्यायचं आणि त्याला रबर वगैरे लावून तशाच पद्धतीनं ते मेल्ट व्हायला ठेवायचं. पण कुठे OTGच्या वरती, म्हणजे OTG गरम ह्याने ते बरोबर बेस होईपर्यंत होऊन जातं. आता हे जे आहे हे सेमी सेट झालं होतं आपलं, आणि व्हाईट चॉकलेट थोडंसं प्रॉब्लेम देत होतं, थोडेसे गुठळ्या त्यामध्ये झाल्या होत्या, कारण जास्त दिवसांचे कंपाऊंड्स माझ्याकडे होते. कधी कधी कसं होतं, माझं केकचं मटेरियल भरपूर प्रमाणात येतं, पण जर चॉकलेटचे डार्क कंपाऊंड्स किंवा व्हाईट कंपाऊंड जर का आले आणि रॅकला जर पहिले जुने असतील तर त्याच्यावरती जर का व्हाईट ठेवून दिले, कारण मटेरियल लावताना कधी मी लावते, कधी वरद लावतो, कधी दीदी लावते, त्याच्यामुळे मग खालचे खालीच राहतात आणि वरचे यूज केले जातात आणि जास्त दिवसाचं जरी झालं ना तरीही गुठळ्या होऊ शकतात. त्याच्यामुळे थोडीशी काळजी घ्यायची. आणि आता थंडीचा दिवस खूप छान आहे हे टॉपर्स बनवण्यासाठी, अगदी पटकन सेट होतात, पटकन हे होतात या पद्धतीने. आता खालचं सेट करून घ्यायचं आहे आणि हाताला लावून बघायचे, लागलं नाही की मग त्यामध्ये मी व्हाईट कंपाऊंड त्यावरती टाकून दिले आणि हे सुद्धा आपल्याला पूर्ण ड्राय होऊन द्यायचे आणि मगच ते कट करायचे किंवा सेट होण्यासाठी फ्रीजमध्ये ठेवून द्यायचे. कसं आहे माहिती का, खूप सोपं आहे कंपाऊंड्स बनवणं, अजिबात अवघड नाही आहे. आता दीदीसुद्धा मला हेल्प करत होती, तिलाही चॉकलेटचं काम खूप आवडतं करायला आणि शक्यतो ती मला खूप छान हेल्प करते. एकटीचं काम नाही आहे कंपाऊंड्स बनवणं किंवा टॉपर्स बनवणं, त्यामुळे. आणि एकदा बनवून घेते मी. तर बघा या पद्धतीने आता हे सेट झाले, म्हणजे हाताला अजिबात लागत नाही आहे. आता काय करायचं आहे, आपल्याला अशा पद्धतीने उचलून घ्यायच्या आहेत या शीट्स आणि छान अशा सेट होऊन द्यायच्या आहेत. बघू शकता, मी जवळूनसुद्धा तुम्हाला दाखवते. आणि काल एक व्हिडिओ टाकला होता छान असा, तर त्याच्यात तुमच्या खूप साऱ्या कमेंट्स छान छान अशा, की ताई तू डेली व्हिडिओज टाकत जा, आम्ही तुझ्या व्हिडिओची खूप वाट बघतो. तर हो, मी नक्कीच प्रयत्न करणार आहे तुमच्यासाठी छान छान व्हिडिओज देण्याचा. काय होतं माहिती आहे का, असं म्हणते आणि कुठेतरी गायबच होऊन जाते, वेळच होत नाही, एडिटिंगला वेळ होत नाही, शूटला होत नाही. पण असो, चला, जे माझ्याकडे आहे ना शूट केलेले, तर ते मी नक्कीच प्रयत्न करत असते. आणि मागच्या व्हिडिओमध्ये जर तुम्ही ऐकलं नसेल तर जरा सर्दी खोकला झाला होता मला एक 8 दिवस, आणि अजूनही आवाज थोडासा चेंज आहे. तर आता व्हाईट आपले सेट होत आहेत, तोपर्यंत ज्यावरती आपण व्हाईट
श्रेड्स टाकून घेतल्या होत्या, त्यावरती मी डार्क कंपाऊंडसुद्धा टाकून घेतले, ते सेट होण्यासाठी ठेवले. आणि स्क्वेअर आणि ट्रायंगल शक्यतो मी करत असते, सोपे आहेत करायला, जास्त तुटत नाही, काय नाही, झंझट नाही. तर बघा सुरीनेच डायरेक्टली कट करून घेतले, कारण हे पूर्ण ड्राय झालेलं आहे. कट केलं की बिंदास फ्रीजमध्ये ठेवून द्यायचं आणि मग अर्ध्या तासांनी 15-20 मिनिटांनी काढायचं, म्हणजे छान टॉपर्स आपले रेडी होतात. तेही तुम्हाला दाखवतेच पुढे जाऊन. तर आता तुम्हाला जशा पद्धतीचे पाहिजे. आणि खाली जे पडलेलं आहे चॉकलेट हे आपण रियूज करू शकतो, कारण हे पुन्हा मेल्ट करून घ्यायचं आहे आपल्याला, एखाद्या भांड्यात ठेवायचं आहे. आणि OTG गरम जर असेल, चालू करायचा नाही आहे, पण गरम असेल तर त्यामध्ये ते भांडं ठेवून द्यायचं, बंदच OTGमध्ये, फक्त OTG गरम पाहिजे. मग बरोबर त्यामध्ये ते मेल्ट होऊन जातं आणि पुन्हा रियूज करता येतं आपल्याला. तर हे ट्रायंगल्स मी बनवलेत आणि काही स्क्वेअर्स बनवलेत, त्याच्यानंतर वेगवेगळ्या छोट्या छोट्या स्ट्रिप्स करून मी छान छान बनवलेत, पुढे जाऊन तुम्ही बघालच. तर बघा या पद्धतीने मी सुरीचाच यूज करते आहे, कटरचा वगैरे तुम्ही करू शकता. इथे सुरीने काय होतं, खालचा जो पेपर आहे ना आपला, तर तो कट होत नाही आहे डायरेक्टली. आणि कटर जर घेतलं तर खालचा पेपर डायरेक्टली कट होऊन जाईल आणि मग तो काही समजणार नाही. तर बघा या पद्धतीने ट्रायंगल्स बनवायचे तुम्हाला ज्या शेपमध्ये, किंवा कुकी कटर असतात ना, हार्ट शेपचे असतात, राऊंड शेपचे असतात, तर त्या पद्धतीने. आता चॉकलेट मेल्ट झालं की सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, सगळ्यात अगोदर त्यामध्ये बिलकुलही पाण्याचा अंश जाता कामा नये. आपण जे पेपर्स आहेत जे यूज करणार आहे टॉपर्ससाठी, तेही अगदी कोरडे फडफडीत पाहिजे, ओले नको आहेत. जर का ओले असतील तर आपलं चॉकलेट सेटच होणार नाही, कारण चॉकलेटमध्ये बिलकुलही पाणी जाऊ द्यायचं नाही, ही काळजी घ्यायची आहे. आणि जर पाणी गेलं तर मग त्यामध्ये गुठळ्या होतात किंवा चॉकलेटचे टॉपर्स सेट होणार नाहीत. जे पेपर वापरणार आहोत तेही एकदम ड्राय पाहिजे. आणि चॉकलेट वगैरे जे आहे ते पायपिंग बॅगमध्ये भरून मगच तुम्हाला पाहिजे तशा पद्धतीने तुम्ही करू शकता. आता इथे वरदसुद्धा होता, वरदसुद्धा हेल्प करत होता. कसं आहे माहिती का, हे काम करण्यासाठी मुलांना फार आवडतं, कारण हे येतं चॉकलेटचं काम. म्हणून मग मी शक्यतो मुलांना हाताखाली घेते आणि सुट्टीचा दिवस बघूनच हे टॉपर्स बनवत असते. आता इथे सुद्धा मी ट्रायंगल्स बनवणार आहे. आणि जे आपण अगोदर जे व्हाईट आणि डार्क कंपाऊंडचे राऊंड्स किंवा इव्हनली ज्या लाईन्स करून घेतल्या होत्या, तर त्या ड्राय झाल्या होत्या. आणि त्या ड्राय झाल्या की त्यावरती डार्कवरती व्हाईट, व्हाईटवरती डार्क टाकायचे आणि मग खालच्या साईडने खूप छान शेड्स येतात, ते तुम्हाला दाखवतेच पुढे जाऊन. तर पूर्ण सेट होऊन जातं. थंडीच्या दिवसात खूप छान वाटतं टॉपर्स बनवायला, उन्हाळ्यात मात्र जमत नाही. एक तर तुम्हाला AC यूज करायला पाहिजे, किंवा ज्या शीट्स वगैरे आहेत ज्या यूज करणार आहे आपण, तर त्या फ्रीजमध्ये ठेवून मगच त्यावरती चॉकलेट ओतायचे, म्हणजे ते पटकन सेट होईल. कारण हे सोपं नाही आहे, किचनचीही पूर्ण वाट लागून जाते आणि ते व्यवस्थित झाले तर आहेत, नाहीतर मग सेट होत नाही. बिलकुल कशाचाच वापर करायचा नाही. बऱ्याचदा कमेंट्स येतात, ताई यामध्ये क्रीम मिक्स करायची का? तर नाही, फक्त कंपाऊंड्स प्युअर ठेवायचे. तर बघा या पद्धतीने छान असे शेड्स त्यावरती येतात आणि खूप छान दिसतात हे टॉपर्स. तर आता बऱ्यापैकी माझे टॉपर्स जे आहेत ते होत आले होते आणि वेगवेगळ्या शेपचे, वेगवेगळ्या राऊंड्सचे वगैरे आम्ही करत होतो. आणि पुढे जाऊन तुम्हाला सगळेच मी शेअर करते की मी कशा कशा पद्धतीचे टॉपर्स केलेत. काळजी घेताना फक्त पाणी बिलकुल लागू द्यायचं नाही. आणि तुम्हाला जशा शेपमध्ये हवेत कुकी कटरने तुम्ही करू शकता, तशा शेपमध्ये जसे हवेत तसे करून घेऊ शकता, कारण खूप छान होतात. आणि मी शॉपमध्ये केक ठेवते, त्याच्यामुळे कसं होतं माहिती आहे का, साधारणतः एक 4-2 जरी टॉपर्स लावले तर फारशी डिझाईनची गरज पडत नाही. आणि व्हाईट वेगळे आणि डार्क कंपाऊंडचे वेगळे अशा पद्धतीने आम्ही ठेवून घेतले. खूप छान तयार होतात आणि एकदम झटपट होतात, खूप वेळ जात नाहीत. आता मला खूप जास्त बनवावे लागतात ना, तरी पण 1 तासात आम्ही हे सगळे टॉपर्स बनवून घेतो, 1-1.5 तासामध्ये. म्हणून म्हटलं चला आज जराशी तुमच्याशी डिटेल्स शेअर करावं. तर आता हे झाले की आम्ही फ्रीजमध्ये ठेवून देतो आणि मग थोडं 15-20 मिनटं, अर्धा तास सेट झालं की मग काढून असे डब्बे घ्यायचे. या डब्यांमध्ये व्यवस्थित लावून ठेवायचे, अगदी कसेही टाकायचे नाही, म्हणजे जे पाहिजे ते उचलून अलगद घेता येतं. आणि जर का तुम्ही कसेही टाकून दिले तर खालचं टॉपर्स काढताना वरचं तुटलं जाईल, वरचं काढताना खालचं तुटलं जाईल, अशा पद्धतीने. त्याच्यामुळे व्यवस्थित ठेवून घ्यायचेत. आणि टॉपर्स रेडी झाले की झाकण लावून फ्रीजला अगदी महिनाभर, 2 महिने हे टॉपर्स आरामात राहतात, याला काहीही होत नाही. नॉर्मल फ्रीजला ठेवू शकता किंवा डीप फ्रीजलासुद्धा ठेवू शकता. आणि जे उरलेलं चॉकलेट होतं ना, तर तेही मी परत मेल्ट करून घेते, किंवा जे तुकडे वगैरे झालेत तेही. आणि इथे बघा या पद्धतीने वेगवेगळे राऊंड्स किंवा
रिंग्स तयार करण्याचा प्रयत्न करत होतो, पण त्या काही तुटत होत्या, काही जास्त सेट जर झालं नाही तरीही तुटलं जातं. तर बघा या पद्धतीने हेही एका वेगळ्या डब्यात मी स्टोअर करून ठेवलं होतं. आणि साधारणतः बनवताना मी जवळपास 2-3 किलोचे टॉपर्स आम्ही एकदाच बनवतो. म्हणजे 5-6 कंपाऊंड आम्ही एकदाच मेल्ट व्हायला ठेवतो आणि एकदाच बनवतो. मग चांगली 1-2 महिने मला झंझट राहत नाही, कारण टॉपर्स बनवणं सोपं नाही आहे. ज्या दिवशी कमी केक वगैरे असतील त्याच दिवशी मी टॉपर्स बनवायला घेते. तर आता हे सुद्धा बघा किती छान झाले होते. आपल्याला केकवरती ठेवून देता येतात. अगदी 2 जरी ठेवले ना तर केकचा लुक एकदम ऑसम होऊन जातो. तर आता बघा दीदी मला हेल्प करतच होती. तिने सगळे काढले. मी करू द्यायला आणि तिने फ्रीजमध्ये ठेवून सेट झाले की बाहेर काढून व्यवस्थित काढून ठेवायचं तिचं काम असतं. आणि जे तुकडे वगैरे झालेत ना ते पुन्हा मेल्ट करून आपण वापरायचे. किंवा जरी तुम्हाला यूज नसेल करायचं तर गणाशच्या केकमध्ये गणाश बनवण्यासाठी या तुकड्यांचा यूज तुम्ही करून टाकू शकता. म्हणजे सगळ्या गोष्टी आपण वापरून टाकायच्यात. तर बघा या पद्धतीचे झालेले आहेत छान असे राऊंड्स. आणि त्यानंतर पुन्हा बनवलेले आहेत. खूप सोपं आहे, अजिबात अवघड नाही आहे. आणि तुम्ही जर डिटेल बघितलं ना तर अगदी सोपंच होईल, कुठेही अवघड असं काहीच नाही आहे. तर बघा या पद्धतीने तुटतात सुद्धा काढताना. आणि हो जास्त कडक झाले ना मगही तुटतात. थोडेसे सेमीसेटच पाहिजे, पण कधी कधी पहिले टॉपर्स काढताना दुसरं जास्त कडक होऊन जातं, असंही होऊन जातं. तर बघा अशा पद्धतीचे केलेले आहेत. त्यानंतर ही सुद्धा मला खूप आवडतात टॉपर्स या पद्धतीचे. स्ट्रिप्स करायच्या आहेत नाईफने आणि मग फक्त फोल्ड करायचे दोन्ही बाजूनी, जसं की आता आम्ही खोललं आहे तसं. तर बघा या पद्धतीने आपल्याला जसे पाहिजे तसे आपण शेप्स बनवू शकतो. कुकी कटरने सुद्धा छान होतात, हार्ट शेप होतात, वेगवेगळे होतात. तर बघा या पद्धतीचे आम्ही बनवून घेतलेत. आणि दीदी खरं तर मला फार हेल्प करते नेहमीच टॉपर्स बनवताना. तिचा अगदी हातखंडा आहे त्यामध्ये आणि तिला फार आवडतं. असं अजिबात नाही की मम्मा नको, आज नको, उद्या करू. टॉपर्स बनवायचे म्हटलं की ती माझ्या पुढे असते. तिला हे फार आवडतं. आणि खरं तर मुलांची साथ असली की आपल्यालाही थोडंसं बरं होतं. तर बघा हे सगळे टॉपर्स झाले की मग चांगलं बादलीभर मी गरम पाणी घेते आणि सगळा किचन ओटा धुवून काढते. गरम पाण्याने हे पटकन होतात. आणि हे सगळ्या शीट्स ज्या आहेत, जे प्लास्टिक्स वापरले ते सुद्धा मी सगळे गरम पाण्याने स्वच्छ धुवून सुकवून आणि मग ठेवून देते. मग पुन्हा ते आपल्याला यूज करता येतात. तर बघा किती सुंदर सुंदर टॉपर्स आम्ही बनवलेले आहेत. आणि ह्या प्लॅस्टिकच्या शीट्स वापरल्या की आणखी सोपं होतं. ह्या रियुजेबल आहेत, स्वच्छ धुवून ठेवल्या की त्या छान राहतात. तर टॉपर्स जे आहेत ते साधारणतः 2 महिनेसुद्धा तुमच्या फ्रीजमध्ये आरामात राहतात. तुम्ही डीप फ्रीजमध्ये सुद्धा ठेवू शकता. माझेसुद्धा 2-2 महिनेसुद्धा टॉपर्स राहतात, महिनाभर राहतात. तर बघा खूप वेगवेगळ्या शेपचे आपण करू शकतो. आणि या पद्धतीने आज डिटेल टॉपर्सचा व्हिडिओ मी तुमच्यासोबत शेअर केलेला आहे. आणि टॉपर्स ठेवून केकची प्राईस लुक तर वाढतोच आणि शिवाय प्राईससुद्धा आपण वाढवू शकतो. तर बघा या पद्धतीने असे टॉपर्स बनवून मी माझ्या शॉपच्या केकवरती ठेवत असते आणि केकचा लुक आणखी छान करत असते. तर तुम्हाला हा टॉपर्सचा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट करून सांगायला विसरू नका. जर आवडला, हेल्प वाटला तर तुमच्या फ्रेंड्स अँड फॅमिलीसोबत हा व्हिडिओ नक्की शेअर करा. तर चला भेटूयात अशाच एका छानशा नवीन व्हिडिओमध्ये, केकच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय.